Before we go into God's word, let's pray. देवाच्या वचनामध्ये जाण्याआधी आपण एक लहानशी प्रार्थना करू. Father, we thank you for the privilege to remember your Son before these symbols. आमच्या स्वर्गातील पिते, आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला ही संधी दिलीस, हे सौभाग्य दिलंस की आम्ही तुझ्या पुत्राचे या ठिकाणी स्मरण करावे. Lord God, we acknowledge that we are not worthy in any length or dimension. आणि आम्ही जाणतो की आम्ही कोणत्याच प्रकारे देवा त्या योग्यतेचे नाही. Yet, Lord God, it's of your everlasting grace that we find ourselves this morning in this place. परंतु तुझ्या दयेमुळे आणि कृपेमुळे आम्ही आजची हा सकाळी देवा या जागेवर उपस्थित आहोत. And so, Lord God, we thank you. आणि म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. That it's of your love that you have raised the testimony of your Son, Lord Jesus, in this place. की तुझ्या प्रेमाद्वारे तू तुझ्या पुत्राची साक्ष देवा या ठिकाणी देवा तू ठेवलेली आहेस. We thank you for each and every soul whom you have brought out of darkness and be made part of the kingdom of your dear Son. आणि त्या अंधारातून काढलेल्या प्रत्येक जीवाची आम्ही आठवण करतो आणि त्याला धन्यवाद देतो की त्या पुत्राद्वारे तू त्याला प्रकाशामध्ये आणलेला आहेस. And we thank you that you have made each of us part of the body of your Son. आणि त्या पुत्राच्या शरीराशी आम्हाला प्रत्येकाला जोडला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Lord God, we especially pray for this assembly. आम्ही या मंडळीसाठी विशेष करून प्रार्थना करतो. For every soul that you have joined into it. प्रत्येक जीवात्मा जो तू या मंडळीमध्ये ठेवलेला आहेस, That may Christ who is formed in them continue to be glorified in them. जो ख्रिस्त त्यांच्यामध्ये आहे तो नित्य त्याचं गौरव या ठिकाणी व्हावं म्हणून तू सहाय्य कर. And that each one, Lord God, of us would draw closer and closer to the fullness of your Son, Lord Jesus. आणि प्रत्येक जण आम्ही सर्वजण देवा तुझ्या त्या पुत्रामध्ये आम्ही परिपूर्ण असे होत जावे म्हणून तू सहाय्य कर. May the love towards your word never depart. तुझ्या मध्ये असलेल्या प्रेमाची कधी खंत पडू नये. May the love towards your word never depart. तुझ्या वचनाबद्दल जे प्रेम आहे त्याच्यामध्ये कधी अंतर पडू नये. May our fervency in prayer never slack. आमच्या प्रार्थनेमध्ये जी तत्परता आहे ती कधी कमी होऊ नये. And may we be good soldiers. आणि आम्ही एक उत्तम असे शिपाई म्हणून आम्ही राहावे. Not entangling ourselves in the affairs of this world. या जगापासून या जगामध्ये विलीन न होता We give you glory. आम्ही तुला गौरव द्यावे. For you will complete the good work you have begun. कारण तू जे चांगले कृत्य चालू केले आहेस ते तू संपूर्ण असे करणार आहेस. In the name of your Son, Lord Jesus Christ, we ask. तुझ्या पवित्र पुत्राच्या नावामध्ये आम्ही ही प्रार्थना ऐकतो, प्रार्थना सादर करतो. ऐकते त्या. We read Psalm 51. स्तोत्र संहिता 51 आपण पुन्हा काढूया. Verse 13 to 19. आणि 13 ते 19 हे वचन वाचूया. Psalm 51 verses 13 through 19. स्तोत्र 51 13 ते 19. म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवी आणि पापी तुझ्याकडे वळतील. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला. For the next 40 minutes or so, we have these 7 verses that we would like to meditate and bring a conclusion to this psalm. आणि हे पुढचे जे 40 मिनिटं जे आपल्याकडे आहेत या 7 वचनांवर अभ्यास करून या स्तोत्राला आपण संपवणार आहोत. We have used the analogy of a broken car. आणि एका बिघडलेल्या गाडीबद्दल आपण पाहतो. You see, as your car or your bike or vehicle, when they begin to age, there comes a cost in just maintaining it. आणि जेव्हा आपली एखादी वाहन जी आहे ती जेव्हा जुनी होत राहते तेव्हा आपण पाहतो की तिला जपण्यासाठी, तिला मेंटेन ठेवण्यासाठी नेहमी त्याला पैसे द्यावे लागतात. And this is expensive. आणि ते खूप खर्चिक असं असतं. Once you take an old car to a workshop, you are given a list of things that you need to fix. आणि जेव्हा ती जुनी गाडी आपण त्या मेकॅनिक कडे घेऊन जातो तेव्हा तो एक पूर्ण यादी आपल्याकडे देतो की कोणते कोणते पार्ट्स त्याच्यामध्ये खराब झाले आहेत आणि काय काय त्याच्यामध्ये नीट करायचं आहे. Not always our wallets would allow for it. आणि प्रत्येक वेळेस तो खर्च आपल्याला झेपत नाही. But yet we are in necessity sometimes to fix things. परंतु आपल्याला कधी अशी परिस्थिती असते की आपल्याला ती ठीक किंवा ती नीट करावी लागते. And even in the case of David, we see him in that extremely broken position.
आणि तीच परिस्थिती त्या दाविदाची या ठिकाणी आपण पाहतो की तो अतिशय तुटलेला असा दावीद त्या ठिकाणी आपण पाहतो. Where he has described his sin in 3 different words. आपण पाहिलं की त्याने त्याचं पाप जे आहे ते 3 प्रकारे किंवा 3 शब्दांमध्ये त्याने आधी त्या ठिकाणी वर्णन केलं. बंड, perversion or distortion, दोष. अच्छा, त्या ठिकाणी आपण वाचतो दुसऱ्या वचनामध्ये त्यांनी त्याचा दोष त्या ठिकाणी सांगितला, त्याचा अपराध त्या ठिकाणी सांगितला. And lastly he said it's sin that is fallen or missing God's glory. आणि शेवटी आपण पाहिलं की तो त्याचा पाप त्या ठिकाणी सांगतो जे त्या देवाच्या महिमेला कमी पडलेलं असं आहे. And when he is so taken up with the sin and of his conscience so broken, आणि जेव्हा त्या पापाबद्दल तो आठवतो किंवा ते त्याच्या मनामध्ये तो ठेवतो, he realizes God's mercy. तो त्या देवाची कृपा त्या ठिकाणी आठवतो. And 3 different forms of it. आणि त्याचे देखील 3 प्रकार आपण पाहिले. He's banking so heavily on that mercy. आणि तो त्या कृपेवर किती आधारित असा आहे ते आपण पाहिलं. It's a mercy that's mysterious, that cannot be explained. ती जी कृपा आहे ती रहस्यमय अशी कृपा आहे, ती कोणी समजू शकत नाही किंवा समजवू शकत नाही. It's a mercy that's linked to God's covenant, so God cannot deny that mercy. ती कृपा जी आहे ती देवाचा कराराप्रमाणे आहे आणि देव त्याला कधीही खोटा असा ठरणार नाही. It's a mercy that brings so much comfort and tenderness and kindness, like of a mother's womb to an unborn child. आणि ती कृपा आपण पाहिली की कशा प्रकारे ती त्या आईच्या गर्भाशयाप्रमाणे ती त्या मनुष्याला पूर्णपणे सराउंड करून ठेवते, कशा प्रकारे त्याला जपते. And when David sees that so much mercy is available for such a great sinner like me, he is bowing down and bringing himself to a point of repentance. आणि जेव्हा दावीद ही कृपा तो आठवतो किंवा ही कृपा जेव्हा त्याच्या समोर येते तेव्हा आपण पाहतो की तो कशा प्रकारे नम्र होऊन त्या देवासमोर तो पश्चाताप करत आहे. He acknowledges and he holds himself accountable for who he is. तो स्वतःला त्या ठिकाणी तो दोषी ठरवत आहे आणि त्यांनी जे कृत्य केले आहे तो त्या ठिकाणी आठवत आहे. He also acknowledges that he has offended God. आणि तो हे देखील त्या ठिकाणी कबूल करत आहे की त्याने देवाविरुद्ध पाप केला आहे. And with no excuses. आणि कोणतेही दुसरे कारण त्या ठिकाणी देत नाही. No diluting circumstances. कोणतेही त्यामध्ये मिश्रण करून त्याने ते जे पाप आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला नाही. Being as brutally honest as he could be. तो पूर्णपणे जे सत्य आहे आणि किती प्रामाणिकपणे आपण पाहतो की तो त्या देवासमोर त्याचा पाप कबूल करतो. He explained what he did wrong. त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण सांगितलं की त्याच्याकडून काय घडलं आहे. And then later on he is now constrained after having repented now to ask of God to restore his soul. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याने पश्चाताप केला तर आपण पाहतो की आता तो त्या देवाकडे मागणी करत आहे की मला तू पूर्णपणे परत तू ठीक असं कर. A wholesome restoration is required. एक पूर्णपणे पुनर्स्थापित करण्याची एक याचना किंवा ती मागणी त्या ठिकाणी करत आहे. We saw he has 12 different requests. आपण पाहिलं की 12 प्रकारचे वेगळे वेगळे त्यांनी विनंती त्या ठिकाणी केल्या, all centering on his restoration. आणि त्या 12 ज्या विनंती होत्या त्या पूर्ण त्याचे पुनर्स्थापनेबद्दलच त्या ठिकाणी तो म्हणत आहे. And it can be reduced to 3 things. आणि त्या ज्या 12 गोष्टी आहेत त्या 3 भागांमध्ये आपण पाहिल्या. First, he is asking that his whole self, his whole heart, his whole spirit is completely renewed and made new. पहिले तो म्हणत आहे की माझं पूर्ण हृदय, पूर्ण आत्मा आहे पूर्णपणे तू शुद्ध किंवा पूर्णपणे साफ असं कर. Second, he is asking a restoration of joy and fellowship with God. त्याच्यानंतर तो ते जो त्याचा आनंद आहे त्याला पुनर्स्थापित करण्यासाठी तो मागत आहे. And third, he is asking an escape from the judgment that he needs to bear. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिली की तो त्या न्यायापासून तो परमेश्वराला सांगत आहे की मला या न्यायापासून तू सोडव. So that's how the journey started. आणि असा तो प्रवास सुरू झालेला आपण पाहिला. A great highway of mercy, जो कृपेचा जो महामार्ग होता, has led to a stop of repentance. तो त्या पश्चातापावर येऊन थांबलेला असा आहे. Has led him to a garage of restoration and repair. तो त्या गॅरेज मध्ये आला आहे ज्या ठिकाणी त्याला पुनर्स्थापित व्हायचं आहे. And he's asked for all kinds of restoration, completely wholesome, complete restoration. आणि ते जे पुनर्स्थापित आहे ते थोडं नाही तर पूर्णपणे त्याला पुनर्स्थापित करण्यासाठी तो मागणी करत आहे. What do you think happens next? त्याच्यानंतर काय होईल, तुम्हाला असं काय वाटतं?
when you go to take a car that is restored and repaired, what happens next? जर तुम्ही जी गाडी नीट केली आहे, जी पूर्णपणे आता ठीक झाली आहे, ती तुम्ही घेऊन चालला, त्याच्यानंतर काय होतं? नाही, जी गाडी आता नीट झाली आहे तिला जर आपण बाहेर घेऊन गेलो मग काय होणार? Okay, no, you go to the workshop and you're about to collect your car that has been completely renewed. What happens at that point? जेव्हा तुम्ही ती जी गाडी आता नवीन झालेली आहे, जी पूर्णपणे नीट झालेली आहे, तिला तुम्ही त्या मेकॅनिक कडे जेव्हा घ्यायला जाता तेव्हा काय घडतं? आनंद ती चांगली आहे, पूर्ण तुम्ही चेक केली त्याच्यानंतर? The question is who's going to foot the bill? You have asked for a lot of things. Now the end of the question is who's going to pay for this? आता तुम्ही त्या गाडीसाठी ठीक करण्यासाठी बऱ्याच गोष्टी त्याला सांगितल्या की मला हे सगळं नीट करून पाहिजे, पूर्ण गाडी नीट पाहिजे, पण प्रश्न असा येतो की त्याचं बिल आता कोण भरणार? त्यांनी तर ती गाडी नीट केलेली आहे. These 7 verses we're going to title it that way, the bill of grace. आणि हे जर 7 वचन जर आपण पाहिले तर आपण त्याला शीर्षक देऊ शकतो की ते जे बिल ऑफ ग्रेस, कृपेचं बिल, खर्च, जी कृपा आहे त्याचा बिल जे आहे त्याला आपण शीर्षक म्हणून या ठिकाणी लिहू शकतो. I have made a great mess of my life. मी माझ्या जीवनाचा अतिशय एक घाणेरड्या प्रकारे मी जगलो आहे. Like a prodigal son, I might have brought myself to a pig hen. आणि मी त्या उधळ्या पुत्राप्रमाणे मला स्वतःला त्या डुकरांच्या खाण्याच्या त्या जागेवर घेऊन आलेलो आहे. Like Samson, I have reduced my health and my wealth and reduced myself as a blind, useless man in the midst of people. त्या शमशोनाप्रमाणे मी स्वतःला जो ताकदवार होतो, पण मी आता स्वतःला इतका खालती मी घेऊन गेलो आहे की माझ्यावर लोक आता हसत आहेत आणि मी आता आंधळा झालेलो आहे. Or maybe like Solomon, with all wisdom, I have despised that wisdom and plundered it all with wealth and money and pleasures, with all the things of this world. आणि त्या सलोमोनाप्रमाणे जे माझ्याकडे अतिशय भरपूर असं विपुल ज्ञान होतं, ते सर्व काही मी घालवलेलं आहे. Or like Manasseh, I am in the midst of a dungeon, chained by my sins, and there is just no hope for me to ever come out. आणि त्या मनुष्यप्रमाणे मी पूर्ण बांधलेलो आहे आणि मला कोणतीही आशा नाही पुन्हा बाहेर येण्याची. Or like even David, आणि त्या दाविदाप्रमाणे देखील आपण आहोत. being a king of a great nation of Israel. तो जो दावीद ज्या मोठ्या राज्याचा, इस्रायलाचा राजा असा होता, He's messed up his own testimony. त्याने स्वतःची साक्ष त्या ठिकाणी खराब He केलेली has आहे. given an occasion for enemies of the Lord to blaspheme God. त्याने त्या ठिकाणी त्या इतर राज्यांना त्यांनी देवाचा धिक्कार करण्यास तरी त्या ठिकाणी लावलं. How great will such a restoration look like? आणि ह्या सर्व गोष्टी असताना ते पुनर्स्थापित होणं कशा प्रकारे दिसत Oh आहे? yes, we can ask for heaven. आपण त्या स्वर्गाची मागणी करू शकतो. We can ask ourselves to be glorified once again like Christ is. आपण तो ख्रिस्त जसा महिमेत आहे त्या प्रकारे आपण होण्याची मागणी करू शकतो. Yes, we can ask ourselves, God, pick me up from that miry sinking clay and bring me to the heights of your throne. आपण मागणी करू शकतो की मला इथून उचल आणि तुझ्या जवळ घेऊन जा आणि तुझ्या त्या महिमेमध्ये मला ठेव. But the question is, who is going to pay the bill? परंतु प्रश्न पुन्हा तोच येतो की त्याचा भरपाई कोण करणार? Who is going to pay the price? त्याचा जो मोल आहे तो कोण देणार? What's it going to take of me? माझ्या मधून काय असं घेतलं जाईल? What is it that I need to give? मला अशी कोणती गोष्ट आहे जी मला भरायची आहे किंवा मला द्यायची आहे? You see, David has found God's mercy. दाविदाला त्या देवाची कृपा भेटलेली आहे. He has repented of what he has done. त्याने त्या ठिकाणी पश्चाताप केला. त्याने जे कार्य केलं होतं, जे कृत्य केले होते त्याच्याबद्दल त्यांनी पश्चाताप केला. He has made a long list of requests that centers his restoration. त्याने एक पूर्ण मोठी यादी त्या ठिकाणी मांडलेली आहे देवासमोर की जेणेकरून त्याला पुनर्स्थापित करावं. How is it going to happen? पण ते कसं होणार? Who is going to really make it happen? ते कोण करणार आहे? You see, David is in that strait when he is in that constraint as to what can I give. दावीद त्या ठिकाणी त्या सिच्युएशन मध्ये आहे, त्या परिस्थितीमध्ये आहे की मी काय देऊ शकतो. The law of Moses says blood.
मोशेचा नियम जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी लिहिलं आहे की रक्त त्या ठिकाणी पाहिजे आहे. The law of Moses says I need to be stoned to death. मोशेचा नियम जर पाहिला तर त्याच्या पापासाठी त्याला दगडमार करण्यात आली The पाहिजे. law of Moses says my sin demands death. मोशेच्या नियमाप्रमाणे जर आपण पाहिलं तर पापाचे वेतन हे मरण असे आहे. But what hope is there in death? पण त्या मरणामध्ये कोणती आशा आहे? If death is what God wants of my sin, what hope at all is there in restoration? जर त्या पापामुळे मी मरणच मला आहे, मी मरणारच आहे, तर त्या पुनर्स्थापेची गरज किंवा त्याची आशा म्हणून मी काय धरू? So apart from blood and death, is there something else that I can do? तर रक्ताशिवाय किंवा त्या मरणाशिवाय अशी कोणती गोष्ट आहे का मी जी देऊ शकतो? David is writing this in the temple and he's seeing people offering all kinds of sacrifices. दावीद जेव्हा हे स्तोत्र लिहितो तेव्हा तो त्या मंदिरामध्ये आहे आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी काहीतरी अर्पण करत आहे. ते त्याच्या दृष्टीसमोर आहे. He's a king. तो राजा होता. He can literally give 1,000,000 cattle if that was required. तो लाखो असे वस्तू किंवा पैसे त्या ठिकाणी देऊ शकत होता जे जर त्याची गरज लागली असती. But he says, you do not desire in burnt offering. पण त्या ठिकाणी तो म्हणतो की तुला पशु यज्ञ आवडत नाहीत. You do not desire in sacrifices. तुला यज्ञ होमबली आवडत नाहीत. I can give you if you wanted that. तुला जर ते हवं असेल तर मी ते तुला देऊ शकतो. You see, there are some who have cheated, some who have lied, some who have defrauded, and for all of them there is a sacrifice. But David sees his sin and he says, there is no sacrifice for my sin. त्या ठिकाणी अनेक खोटं बोलणारे किंवा अनेक लबाडी करणारे असे भरपूर लोक त्या ठिकाणी मंदिरामध्ये होते आणि ते लोक हे अर्पण करत होते. परंतु जेव्हा दावीद स्वतःकडे पाहतो तो म्हणतो की मी जे पाप केलं आहे त्याला या सगळ्या गोष्टी तुला चालणार नाहीत. If there cannot be a sacrifice, then what else can I give? जर ते यज्ञ तुला पाहिजे नाही तर मी काय देऊ शकतो? He says in verse 13, first he says, I will teach. त्या ठिकाणी 13व्या वचनामध्ये तो असं म्हणतो की मी मार्ग शिकवीन. I will teach transgressors. मी त्या अपराधांना तुझे मार्ग शिकवीन. I will go and become that evangelist. मी तो सुवार्तिक त्यांच्यासाठी होईल. I am going to set myself as an example for other adulterers and other murderers and other sinners in the society. जे इतर लोक ज्यांनी व्यभिचार केला आहे, खून केला आहे, त्यांच्यासाठी मी एक नमुना म्हणून मी त्या ठिकाणी होईन, त्यांना मी शिकवीन. David is not the only sinner in the room. दावीद एकटा फक्त पापी त्या ठिकाणी नव्हता. David recognizes, yes, there are many who need to find grace of God. दावीद त्या ठिकाणी जाणतो की असे भरपूर त्याच्यासारखे आहेत ज्यांना त्या देवाची कृपा अजून ठाऊक नाही आणि त्यांना ती कृपा त्यांच्यापर्यंत त्यांना शिकवायची आहे. Imagine the humility of this heart. त्याच्या हृदयामध्ये असलेलं ते नम्रपणा आपण त्या ठिकाणी To पाहतो. literally expose himself in the eyes of his people, in the eyes of all of history, in the eyes of all of us. आणि त्यांनी आपण आधी वाचलं तर त्याचं सर्वस्व त्याने त्या स्तोत्रामधून त्या लोकांसमोर ठेवलं. इतकंच नाही तर आज देखील आपण त्या पापाबद्दल वाचतो. That others, like each of us, should find grace like him. परंतु आपण पाहतो की प्रत्येक जण आपल्यासारखा देखील त्या कृपेमध्ये ती कृपा मिळावी म्हणून तो त्या ठिकाणी लिहित आहे. That they are not afraid of the shame of exposing oneself. तो त्या ठिकाणी लाज धरत नाही स्वतःला त्या ठिकाणी प्रगट करण्यासाठी. They are not afraid of what people will think when they find out what I did. लोक काय म्हणतील याचा ते विचार करत नाही. That when they find out what I did, मी काय केलं आहे ते जर लोकांना कळालं तर ते काय म्हणतील याचा विचार करत नाही. they don't care of whether you honor me or not. They don't care what you think when they are exposing themselves and saying, yes, I have sinned this. त्या ठिकाणी माझा आदर करतील का नाही ह्या गोष्टी तो त्या ठिकाणी विचार करत नाही. You tell them to keep quiet. तुम्ही त्यांना गप्प राहा अशा त्या ठिकाणी म्हणतो. But if that heart has been gripped by the grace of God, परंतु जे हृदय जे देवाच्या कृपेने ग्रासलेलं आहे, they will go across all the town and say, look, I have found someone who has healed me. ते हृदय प्रत्येक ठिकाणी जाऊन तो घोषणा करेल की पहा मी जे कृत्य केले होते त्याला क्षमा मिळाली आहे आणि एक जण आहे की तो क्षमा करणारा आहे. They might have lived their whole life in secrecy. त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य एका गुप्तपणे त्यांनी घालवलेलं आहे. Trying to avoid contact with everyone. कोणाशी संबंध किंवा कोणाशी बोलले नसतील. Going to pick up water out of a well in odd times when nobody will be there. एका वेळेस ते लोक आपण पाहतो की एक अशा वेळेस ते लोक जात होते की
तिकडे कोण विहिरी जवळ नसावं आणि त्यावेळेस ते जाऊन पाणी भरत असे. Absolutely disdaining contact. कोणाशी त्या ठिकाणी संबंध नसलेली ती स्त्री पाहतो. But when that woman found Christ, परंतु जेव्हा त्या शमरोनी स्त्रीने प्रभू श्री ख्रिस्ताला पाहिलं, goes across the Good. जेव्हा त्या शमरोनी स्त्रीने त्या प्रभू श्री ख्रिस्ताला त्या ठिकाणी पाहिलं, She goes across the whole town. ती पूर्णपणे त्या ठिकाणी फिरलेली आपण पाहतो. She says, "Look, I have found someone who told me everything that I did." त्या ठिकाणी ती प्रत्येकाला जाऊन सांगते की मला कोणतरी भेटला आहे ज्याने मला माझी कृत्य मला सांगितलेली आहेत. She's exposing herself. तिने स्वतःला त्या ठिकाणी त्या लोकांसमोर सादर She केले. has found Christ. तिने सांगितलं की मला ख्रिस्त मसीहा भेटला आहे. And the only honor that matters for a sinner is the honor that is before Christ. आणि फक्त पापी व्यक्तीसाठी एकच इज्जत किंवा आदर आहे की मला तो ख्रिस्त भेटलेला So आहे. David takes his pen, आणि म्हणून आपण पाहतो की दावीद या ठिकाणी त्याचा पेन घेत आहे. writes this psalm into eternity, तो ते स्तोत्र सार्वकालिक साठी तो लिहून ठेवत आहे. so that throughout generations, पूर्ण त्याच्या पिढ्या त्या वाचतील. sinners like us find grace. आपण आजच्या पिढीमध्ये जे पापी आहोत ते देखील वाचून त्या कृपेबद्दल आपण जाणू शकतो. That David is not ashamed of what you think about him. दावीद स्वतःने जे कृत्य केले होते त्याच्याबद्दल त्याला लाज वाटत नाही. He's making himself obviously flawed in your eyes. तो आपल्या दृष्टीसमोर तो एकदम उघडकीस असा आहे. That he is a mistake. त्यांनी चुकी केली आहे. That through him, आणि त्याच्याद्वारे that you should witness God's grace. आपण त्या देवाची कृपा ओळखली पाहिजे. Remember what Paul did when he went to churches? पावलाने जेव्हा त्या मंडळांना भेट दिल्या तेव्हा काय केलं आपण आठवतो. He talked of him being that murderer. तो त्या ठिकाणी एक खुनी म्हणून आहे असं पाऊल त्या ठिकाणी सर्वांना सांगतो. And what did the churches do? आणि त्या मंडळांनी काय केलं. They glorified God for this person. त्यांनी त्या देवाचे गौरव त्या ठिकाणी केले. त्या पावलासाठी त्यांनी त्या देवाचे गौरव केले. You might have the most broken story the world has to hear. आपल्यामध्ये अशा काही भग्न कथा असतील जे या जगाला माहित नाही किंवा त्या जगाला सांगण्याच्या आहेत. You might have experienced the greatest power of sin. आपण त्या पापाबद्दल अतिशय महान असं पाप आपल्यामध्ये असेल. You might have experienced what it means to be chained by it. आणि त्या पापामध्ये ग्रासलेले काय आहोत हे आपण अनुभव केलेला असेल. You might have experienced that even paid the consequences of your own sin. आपण त्या पापाबद्दल आपण स्वतः त्या पापाबद्दल किंमत भरली असेल. Your life might be a judgment. आपलं जीवन एक न्यायी जीवन असेल. But none of this is God's intention. पण हे सर्व देवाची योजना नाही. That even through your brokenness, आपण जे तुटलेलो असे आहोत, God's glory of grace and truth can shine out. देवाची कृपा आणि देवाची दया त्यामधून देखील दिसू शकते. You see, but this is still not enough. पण ह्या गोष्टी अजून पूर्ण झालेल्या नाहीत. They are asking, what is the cost? ती किंमत काय आहे तो अजून प्रश्न आहे. Is it just enough if I just go about and tell everyone? Is that enough to pay the bill? फक्त मी जर जाऊन सांगितलं की एवढं बिल झालं तेवढंच तेवढंच सफिशियंट आहे का? And that's where David at this point is now struggling. आणि तीच गोष्ट आपण पाहतो दावीद या ठिकाणी करत आहे. Let's read verse 15 and 16. वचन 15 आणि 16 जर आपण वाचलं. हे प्रभू माझे ओठ उघड म्हणजे मी तुझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशुयज्ञ आवडत नाहीतर तो मी केला असता. होमबली तुला प्रिय नाही. He's praying in verse 15 for the Lord to open his mouth. 15व्या वचनामध्ये जेव्हा आपण वाचतो तो त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे की माझे ओठ उघड. Open my lips. माझे ओठ उघड. And my mouth will show your grace. आणि जेणेकरून माझं तोंड मुख जे आहे ते तुझ्या नावाची महिमा गाईल. And again in verse 14 he's praying, let my tongue sing of your righteousness. वचन 14 मध्ये जर आपण वाचलं त्या ठिकाणी म्हणतो की म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचे गजर करतील. When we came this morning over here to worship, जेव्हा आजच्या सकाळी आपण या ठिकाणी त्याची आराधना करायला एकत्र झालो. you might have come here with much boldness. एक अतिशय धैर्याने आपण त्याच्या समोर आलो असतो. A boldness to worship God, to sing His praise. धैर्याने त्या देवाची आराधना करण्यास त्याचं गुणगान करण्यास आपण आलो असो. Did you feel the need to pray, Lord, open my mouth?
आपल्याला हे बोलण्याची गरज लागली का, देवा माझं मुख उघड? Did you feel the need, the necessity to pray? Oh, let my tongue sing of your praises. आपल्याला हे बोलण्याची गरज लागली का, देवा माझ्या जिभेतून तुझं गौरव व्हावं? Did you feel the need to pray like this? Open my lips and then my mouth will sing your praise. अशी प्रार्थना आपण केली का सकाळी, की माझं मुख उघड आणि मग मी तुझं गौरव करू शकतो? No, we take it very granted. आपण ते एकदम सहजपणे घेतो. We take it as if it's a license and a privilege that if I come to God's presence, I can praise the Lord. आपण ते एक लायसन असल्याप्रमाणे आपण वागतो, की मी जर मंडळीमध्ये देवाच्या समोर आहे तर मी त्याची आराधना करू शकतो. But a sinner पण एक पापी who is convicted of his sin, जो त्याच्या पापाबद्दल तो दोषी ठरलेला even आहे, if he wants to praise the Lord, तर जरी त्याला त्या देवाचे गौरव करायचं असेल, he will struggle. तो त्या ठिकाणी संघर्ष करेल. You remember Isaiah? यशाया तुम्हाला आठवतो का, When he went to God's presence, जेव्हा तो देवाच्या समोर तो जातो, do you see him ever worshiping the Lord? देवाची आराधना करताना तुम्हाला तो आठवतो का? Do you see him saying any word of praise to the Lord? देवाची महिमा त्या ठिकाणी करताना तुम्हाला आठवतो का? All the angels are saying holy, holy, holy. Did he even say holy for once? त्या पूर्ण दर्शन जेव्हा त्याला होतं तेव्हा पूर्ण स्वर्गातले देवदूत त्या देवाची आराधना आणि त्याला पवित्र पवित्र म्हणून त्या ठिकाणी संबोधित आहेत. परंतु यशाया त्या ठिकाणी काय बोलत आहे का? When he saw all of God's glory, जेव्हा त्याने त्या देवाची महिमा त्या ठिकाणी पाहिली, even if he wanted to praise the Lord, त्याला जरी स्वतःहून त्या देवाची महिमा करावी वाटली असेल, even if he wanted to join with all the angels, जरी त्या देवदूतांबरोबर मिळून त्याला त्या देवाची आराधना स्तुती करूशी वाटली असेल, he said, I am a man of unclean lips. तो त्या ठिकाणी म्हणतो की मी अशुद्ध ओठाचा असा मनुष्य आहे. That was his worship. ती त्याची आराधना त्या ठिकाणी होती. He couldn't bring himself to just say holy. तो स्वतःला त्या ठिकाणी त्या देवाला पवित्र म्हणून देखील त्या ठिकाणी बोलू शकला नाही. When convicted of his own sinfulness, जेव्हा तो स्वतःच्या पापाबद्दल तो त्या ठिकाणी दोषी ठरतो and when exposed to God's great glory, आणि त्या देवाच्या महिमेसमोर तो जेव्हा येतो, he found himself unworthy to even open his mouth. तो स्वतःला इतका तुच्छ लेखतो की तो स्वतःचा तोंड देखील त्या देवाच्या महिमेसमोर खोलू शकत नाही. Remember, Paul went to heaven, पाऊल आपण पाहतो की तो स्वर्गामध्ये गेला, to the same place, त्याच जागेवर आपण त्याला पाहतो and he heard God being worshipped. आणि त्याने ऐकलं की देवाची स्तुती महिमा होत आहे. And what did he say about that worship that's happening in heaven? आणि त्या ठिकाणी तो ती स्तुती आराधना पाहून काय म्हणला, I heard words that are unlawful for men to speak. मी असे शब्द ऐकले की ते मनुष्य जर बोलला तर ते त्यांच्यासाठी न्यायी किंवा योग्य त्याचे नाहीत. That it would be sinful in our sinfulness to worship God. आणि या पापी मनुष्याला त्याच्या पापामध्ये त्या देवाची आराधना करणे हे किती चुकीचं ठरेल. That if we are really convicted of who we are, जर आपण कोण आहोत हे जर आपण ओळखलं and we are convicted of all of God's glory, आणि जर त्या देवाची महिमा जर आपण ओळखली, the best that we would say, तर योग्य प्रकारे जे आपण त्याची आराधना करू शकतो, the best that we would say, आपण जे काही आपण त्याच्यासमोर बोलू शकतो, is what Peter said. ते शब्द आपण त्या पेत्राप्रमाणेच फक्त बोलू शकतो. I'm a sinner. मी पापी आहे. Like how Isaiah says, I'm a man of unclean lips. जसा यशाया त्या ठिकाणी म्हणाला की मी शुद्ध ओठाचा मनुष्य आहे. And exactly why David here is making it a request. Lord, I can't open my lips. Please open my lips so that my mouth can sing your praise. आणि म्हणून आपण पाहतो की दावीद देखील त्या देवासमोर येत असताना तो म्हणतो की हे देवा माझे मुख उघड, कारण मी तुझे स्तुती करावी. This is a great problem now. आणि ही एक मोठी समस्या आजकाल आहे. Yes, this is a great problem for David now. आणि या ठिकाणी आपण पाहतो की दाविदासाठी ही एक मोठी समस्या आहे. He teaching transgressors and sinners will not be enough. फक्त तो त्या पापी आणि अपराधी लोकांना जाऊन शिकवेल तेवढंच नाही, तर he offering all kinds of sacrifices and burnt offering, God says he has no delight on that. आणि ते जे यज्ञ पशु आणि होमबली अर्पण करणार आहे ते त्यामध्ये देवाला आनंद नाही. If he has to open his mouth and write like a ready writer, like write all kinds of songs and write all kinds of praises, he can't do that as well. आणि तो जरी त्या ठिकाणी पेन घेऊन बसला आणि पूर्ण स्तोत्र त्या ठिकाणी तो लिहित बसला, ते देखील त्या ठिकाणी पुरेसं नाही. So what can he give them? मग आता तो अजून काय करू शकतो? What can he give in place of his sin? त्याच्या ज्या पापाबद्दल तो काय खंडणी भरू शकतो? When there is no sacrifice available.
त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा यज्ञ त्या ठिकाणी तो करू शकत when नाही. there is no blood that can avail, कोणतेही रक्त त्या ठिकाणी तो देऊ शकत नाही. when there is no good works that we can do, कोणतेही चांगले कृत्य त्या ठिकाणी करू शकत नाही. when there is no great words that we can give in return. चांगले शब्द त्या ठिकाणी तो बोलू शकत नाही. All has been done by Christ and much more on the cross. आणि ती प्रत्येक गोष्ट आपण पाहतो की आपल्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती केलेली So आहे. then what can we give? मग आपण काय करू शकतो? What is God expecting of us as sinners who have repented? आपल्याकडून जे आपण पापी होतो, जे आपण आता पश्चाताप केला, जे आपण पापापासून वेगळे झालो, आपल्याकडून देवाची काय अपेक्षा आहे? We come to the most important verse in this psalm, verse 17. त्यासाठी आपण या स्तोत्राचं मुख्य वचन पाहणार आहोत. वचन 17. The sacrifices of God are a broken spirit and a contrite heart. O God, you will not despise. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. I cannot give words. मी तुला शब्द देऊ शकत नाही. I cannot give works. मी तुला त्या यज्ञात एक कार्य देऊ शकत I नाही. cannot give sacrifices. मी तुला त्या ठिकाणी यज्ञ करू शकत नाही. All I can give मी फक्त तुला एकच गोष्ट देऊ शकतो, is my brokenness, माझा तुटलेलं भग्न हृदय, my messed up life, माझं जे विस्कळीत झालेलं जीवन, my distorted heart, माझं जे तुटलेलं हृदय मी तुझ्या समोर देऊ my शकतो. contrite and broken and humble heart. माझं जे नम्र झालेलं तुटलेलं हृदय मी तुझ्या समोर सादर करतो. Something that's of no worth in the eyes of men, Lord, that's all that I have. जे ह्या मनुष्यासाठी काहीच नाही, जे मनुष्य त्याला गृहीत धरत नाही, ती गोष्ट त्या देवासमोर तो एकदम योग्यरीत्या किंवा मोठ्या प्रकारे तो त्या ठिकाणी सादर करत आहे. And we praise God because we have a God who says that's exactly what I want. आणि त्या देवाची स्तुती आपण करतो कारण तो देव आपल्याला म्हणतो की ह्याच गोष्टी मला पाहिजे आहेत. That I am a God who lives in eternity and high above. मी तो देव आहे जो सर्वात वरती आणि त्या सार्वकालिकतेमध्ये राहत आहे. But I also dwell with the one who is broken and of a contrite heart. पण तोच देव म्हणतो की मी त्या तुटलेल्या आणि त्या भग्न हृदयांमध्ये देखील मी राहतो. If all you have is the messed up brokenness of your heart and your life, God says that's all I want. आणि जर आपल्या हृदयामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर असं हृदय आपल्यामध्ये असेल जे तुटलेलं आहे, जे भग्न आहे, देव म्हणतो की मला फक्त तेवढंच पाहिजे आहे. Do you realize how difficult this is now? आणि हे किती कठीण आहे हे आपण अनुभव करू शकतो का? It would have been easy to become a teacher and a preacher and telling all transgressors everything. आणि त्या ठिकाणी सुवार्थिक बनून किंवा एक टीचर म्हणून तो इतरांना सांगणे हे त्याच्यासाठी सोपं झालं असतं. It would have been easy writing songs and making words of praise for God. त्याला स्तोत्र लिहिणे आणि गीते लिहिणे हे त्या दाविदासाठी देखील सोपं झालं It would असतं. have been easy of offering all kinds of sacrifices. पूर्ण यज्ञ आणि पूर्ण पशु त्या ठिकाणी अर्पण करण्यासाठी त्याला सोपं असं ठरलं असतं. And all the more if God would have asked, say, make these prayers, go these pilgrimages, we would be so happy to do all of those things. जर देव देखील आपल्याला म्हणाला असता की तुम्ही अशा प्रार्थना करा आणि इकडे जा आणि तिकडे जा, आपण ते आनंदाने केलं असतं. But what God is asking, पण देव त्या ठिकाणी काय मागत आहे? not just a heart but a broken heart. फक्त हृदय त्या ठिकाणी मागत नाही, तर भग्न आणि अनुतप्त तुटलेलं हृदय त्या ठिकाणी मागत आहे. A humble and a contrite spirit. एक नम्र त्या ठिकाणी आत्मा त्या ठिकाणी मागत आहे. He is asking us the most difficult thing for us to do. सर्वात कठीण मनुष्यासाठी जी गोष्ट आहे ती तो देव मागत आहे. That we humble ourselves to the point of nothingness. आपण स्वतःला इतकं नम्र करावं की त्या शून्याच्या बराबरीला यावं. And that's the sacrifice God wants. आणि तेच यज्ञ देव अपेक्षित आहे. Oh, the sinner, God doesn't want from the sinner anything. त्या पाप्याकडून देवाला काहीच अपेक्षा नाही. Everything has been paid by Christ on the cross. त्या ख्रिस्ताने वधस्तंभावरती सर्व काही देऊन टाकलं आहे. God wants us to be broken and contrite before His great glory. पण आपल्याकडून तो देव आपलं हृदय आणि आपली नम्रता त्या देवाच्या गौरवासमोर तो अपेक्षित Let's आहे. look at the last two verses and look at how David brings the psalm now to a conclusion. आणि जर शेवटचे 2 वचन आपण जेव्हा पाहतो तर आपण पाहतो की दावीद कशा प्रकारे हे स्तोत्र त्या ठिकाणी संपवतो. तू प्रसन्न होऊन सियोनेत हित कर, यरूशलेमेचे कोट बांधून काढ, म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ, होम बली, निशेष होम बली तुला आवडतील, मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पण करतील. What a strange way to end the psalm.
आणि एक किती अद्भुत किंवा एक विचित्रपणे आपण पाहतो की तो ते स्तोत्र संपवत आहे. Because everything that he's written in these two verses looks like a contradiction. आणि जर हे दोन वचन आपण पाहिले तर ते वरच्या वचनांना विरोधाभास असे आहेत. Or it looks like he's changed topic. आपण जर वाचलं तर असं वाटलं की त्यांनी तो टॉपिक चेंज केलेला आहे. He's talking of his sin in the whole psalm. तो पूर्ण स्तोत्रामध्ये स्वतःच्या पापाबद्दल सांगतो. Why should he talk about Zion? पण आता तो त्या सियोनेबद्दल का बोलतो? Why should he talk about the walls of Jerusalem? त्या यरुशलेमच्या त्या कोटाविषयी का तो त्या ठिकाणी बोलत आहे? What does the walls of Jerusalem have to do with his sin? त्याच्या पापाचा आणि त्या यरुशलेमच्या कोटांचा काय संबंध? He's telling the walls of Jerusalem should be built, but who is even saying it's not built yet? त्या यरुशलेमचे जे कोटा आहेत ते बांधले पाहिजेत असं तो म्हणतो, पण ते बांधले नाहीत असं कोण म्हणत आहे? When he captured the city of Jerusalem, it was known for his walls. आणि जेव्हा त्याने तो यरुशलेममध्ये तो त्या ठिकाणी त्याने कब्जा केला, ते यरुशलेम जे आहे ते त्याच्या कटांसाठी प्रसिद्ध असं होतं. So what is he even asking? Build the walls, do good to Zion. मग तो त्या ठिकाणी का म्हणत आहे की ते कोटे तू बांध आणि ते सियोनेचं तू ही तसे कर. And all the while he was saying God doesn't take pleasure in sacrifices. Now he's saying bring the sacrifices, bring the burnt offering, bring the whole burnt offering, bring sacrifices of righteousness, and you're going to be happy with all of it. आणि इतक्या वेळ आपण पाहिलं की तू म्हणत होता की तुला होमबली तुला आवडत नाही, तुला यज्ञ आवडत नाही, परंतु या ठिकाणी म्हणत आहे की तुला ते होमबली आवडतात आणि त्या गोऱ्यावरती अर्पण असे करतील. Is he contradicting himself now? या दोन गोष्टी जर आपण पाहिल्या तर एकमेकांमध्ये त्या विरोधाभास असे आपल्याला वाटतात. And out of all things, why would he end a prayer like this, talking of Zion, talking of walls, talking of Jerusalem, talking of sacrifices? आणि पूर्ण जेव्हा आपण स्तोत्र वाचलं तर तो अशा प्रकारे का त्याला संपवत आहे, त्या सियोनेचा त्या ठिकाणी तो जिकर करत आहे, त्या यरुशलेमचा त्या ठिकाणी तो म्हणत आहे. Can you see these two verses and try to see what is the one thing that gets repeated in both verses? जर हे दोन वचन जर आपण वाचले तर त्या ठिकाणी अशी कोणता शब्द आहे जो वारंवार त्या ठिकाणी येतो? At least 2 times you see that. दोनदा ते वचन आपण त्या ठिकाणी वाचतो शब्द. Please, how is it in Marathi? Please. Yeah. You see that in verse 18 as well as in 19. In verse 18, do good in your good pleasure, and verse 19, you will be pleased. Yeah. त्या ठिकाणी 18व्या वचनामध्ये लिहिलं आहे की तू प्रसन्न होऊन, आणि त्याच्याच 19व्या वचनामध्ये होऊन आपण वाचतो की तुला ते आवडतील. He is talking of things that bring pleasure to God's heart. तो अशा गोष्टी त्या ठिकाणी म्हणत आहे ज्या देवाच्या हृदयाला आनंद देतात. Good pleasure. एक चांगल्या प्रकारे देवाला आनंद देतात. And the way he is ending his prayer is, Lord, what pleases you that you do. आणि त्या ठिकाणी तो म्हणत आहे की शेवटी जो तो समाप्त करताना तो म्हणतो की तुला जे आनंद देतो ते तू कर. If you remember in New Testament, there is an epistle that Paul wrote using these two same words, that God does all things according to the good pleasure of His will. आणि जर आपण वाचलं तर पावलाच्या त्या पत्रांमध्ये आपण वाचतो की देव सर्व गोष्टी त्याच्या चांगल्या इच्छेने करतो. That all what God wills is His good pleasure. जे काही देव इच्छा करतो ते सर्व काही ते चांगलं असं आहे. All His pleasure is found in His will. त्याचे जे चांगले कृत्य जे आहेत, त्याचे जे चांगले अनुभव किंवा त्याचे जे प्लेजर्स आहेत ते त्याची चांगली योजना अशी आहे. That's why it's called the pleasures of His will. आणि म्हणून त्या ठिकाणी असं आपण पाहतो की त्याच्या इच्छेनुसार. So when David is asking, Lord, you do good according to your good pleasure, in little words he's saying, Lord, let your will be done. आणि जेव्हा दावीद त्या ठिकाणी म्हणतो की तुला जे आवडेल, तुला जे प्रसन्न करेल त्या गोष्टी तू कर, याचाच अर्थ आपण पाहतो तो त्या देवाला म्हणत आहे की तुझ्या इच्छेने तू ते कर. And isn't that always a good way to end all our prayers? आणि खरोखर ही चांगली गोष्ट नाही का आपली प्रार्थना नेहमी अशा प्रकारे संपवावी. Not my will, Lord, but the pleasure of your will, let it happen. माझ्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेने सर्व काही होऊन. Well, what is God's will for David then? दाविदाबद्दल देवाची काय इच्छा होती? And this becomes extremely important now. आणि आता सर्वात मोठा प्रश्न तो आपल्या समोर उभा राहतो. He's talking of Zion. तो सियोनाचा त्या ठिकाणी बोलत आहे. He's talking of the walls of Jerusalem. त्या यरुशलेमच्या कोटाबद्दल तो दावीद बोलत He's आहे. talking of those walls needed to be built.
तो त्या कोटा पुन्हा एकदा बांधाव्यात ह्याची तो याचना करत आहे. In David's time, those walls never had to be built. दाविदाच्या काळात त्या ज्या कोटा होत्या त्या ज्या भिंती होत्या त्या कधी बांधायची गरज पडली नाही. In fact, David over here is not talking of his own times. त्याच्या काळाबद्दल देखील दावीद या ठिकाणी बोलत नाही. He's talking of times when there will be burnt offering and altar and sacrifices. In David's time, there was not even a temple; there was just a tabernacle. आणि आपण पाहतो की दाविदाच्या त्या काळामध्ये त्या ठिकाणी मंदिर नव्हतं, त्या ठिकाणी फक्त निवास मंडप होता आणि जे मंदिर होतं त्यामध्ये हे अर्पण सर्व घडून येत होते. He's looking into the future basically. तो त्या मंदिराची आठवण करून त्या काळाची आठवण करून ह्या दोन वचनामध्ये तो लिहित आहे. He's looking into the future when Christ will one day come. तो त्या ख्रिस्ताची भविष्यवाणी ऐकून किंवा त्या ख्रिस्ताला पाहून तो लिहित आहे की कशा प्रकारे ख्रिस्त येणार आहे. Where Christ will be the King of Zion. तो ख्रिस्त त्या सियोनेचा राजा होणार आहे. And the broken walls of Jerusalem will be built up. आणि ते तुटलेले जे भिंती यरुशलेमच्या आहेत ते पुन्हा एकदा उभारणार आहेत. And not just walls of cement and brick, where Christ says, I am going to be a wall of fire around you. आणि त्या ठिकाणी ते सिमेंट आणि विटांच्या बांधणार नाही. त्यावेळेस जेव्हा ख्रिस्त येईल तो म्हणतो की मी स्वतःहून त्या अग्नीने त्या भिंती बांधेल. He is going to be the King of Jerusalem, King of kings, King of this whole world. आणि तो यरुशलेमचा राजा असा होणार आहे. फक्त यरुशलेम नाही तर पूर्ण जगाचा राजा होणार आहे. He is going to make the place of his feet glorious. तर तो ज्या ठिकाणी त्याचे पाय ठेवेल तर ती जागा देखील आपण पाहतो ती महिमेने भरणार आहे. And at that glorious feet where he reigns, all the world will come to worship him. आणि त्या जागेवर ज्या ठिकाणी तो उभा राहील आपण पाहतो की पूर्ण पृथ्वी त्याला त्या ठिकाणी नमन करायला And there येणार will आहे. be sacrifices of righteousness. त्या ठिकाणी नीतिमत्वाचे अर्पण त्या ठिकाणी होतील. There will be burnt offering. त्या ठिकाणी होम बली अर्पण त्या ठिकाणी होतील. Whole burnt offerings. पूर्णपणे त्या ठिकाणी होम बली होईल. All being offered to shadow his work on the cross. त्याचं जे अर्पण त्या वधस्तंभावरती आहे त्याची छाया त्या ठिकाणी दिसेल. David is talking of the 1000 reign of Christ. त्या ख्रिस्ताचं जे 1000 वर्षाचा काळ आहे त्याच्याबद्दल दावीद आताच लिहित आहे. And he's saying, Lord, you go ahead with your plan. आणि तो म्हणतो की देवा तू तुझ्या योजनेनुसार कर. You go ahead with your will. तू तुझ्या इच्छेनुसार कर. Go ahead with the things that pleases you. तुला ज्या गोष्टी आवडतात त्याच्यानुसार तू कर. He's praying, Lord, come. तो म्हणत आहे की प्रभू श्री ख्रिस्त ये, देवा ये. Build this Jerusalem, build your Zion. त्या यरुशलेमला तू बांध, त्या सियोनेला तू बांध. Bring the people to yourself. तुझ्यामध्ये ते लोक एकत्र कर. Bring the Gentiles and the ends of the world with sacrifice and worship to you. ते पूर्ण जे जगातील लोक आहेत जे जेंटाइल्स जे आहेत जे परराष्ट्रीय आहेत त्यांना पुन्हा एकत्र करा आणि ते अर्पण ते होमबली तू करून घे. Go ahead with the good things that you desire. जे चांगल्या गोष्टी तू योजलेल्या आहेत त्याच्यामध्ये तू पुढे जा. Let my sin now not come in the way of your plans. माझं जे पाप आहे ते तुझ्या त्या योजनेच्या मध्ये येऊन देऊ नको. You see how David was an important part of that will. दावीद त्या देवाच्या इच्छेमध्ये किती एक महत्वाचा घटक आपण आहे ते पाहतो. God had prophesied that through David his son is going to come. आपण पाहतो की भविष्यवाणी झाली होती की दाविदाद्वारे त्याचा पुत्र येईल. And that son of David आणि तो दाविदाचा पुत्र will unto him will be given the throne of his father David. त्याला त्या दाविदाचे राज्य त्याला स्थापना देईल. And of his kingdom आणि त्याच्या राज्यामध्ये there will be no end. त्याच्या राज्यामध्ये कधी अंत नसेल. You see the heart of David here. त्या दाविदाचं हृदय या ठिकाणी आपण You see पाहतो. what he's most afraid of now. तो कशाला घाबरलेला आहे आपण पाहतो. He's just wishing, Lord, you go ahead with the things that you already desired. Let not my sin come in the way you have planned. तो त्या ठिकाणी म्हणत आहे की तुझी जी योजना आहे त्याच्यामध्ये तू पुढे जा, त्याच्यामध्ये तू सफल हो. माझं जे पाप आहे ते त्याच्यामध्ये येऊन देऊ नको. Brethren, the consequences of our sin is not something that I myself will only bear and pay. आपण जे पाप करतो ते फक्त आपणच भोगणार असं नाही. Our family, आपलं कुटुंब, our children, आपले लेकरं, many generations down the line, आपल्या येणाऱ्या पिढ्या, our neighbors, आपले आजूबाजूला राहणारे शेजारी, all the people will bear the consequences of my sin. हे सर्व आपल्या एकाच्या पापामुळे ते सर्व त्याचा परिणाम And भोगणार आहे. David is praying, Lord, what you desire for them, go ahead. आणि दावीद त्या ठिकाणी म्हणतो की तुझी जी योजना ह्या लोकांसाठी आहे त्यामध्ये तू पुढे जा. You see, David is a leader. दावीद एक राजा किंवा एक नेतृत्व करणारा होता.
we are all leaders in some way or the other. आणि आपण प्रत्येक जण एक नेतृत्व करणारे किंवा एक पुढारी म्हणून आहोत. Elder sisters to younger sisters. ज्या वृद्ध स्त्रिया आहेत त्या तरुण स्त्रियांसाठी एक नेतृत्व करणारे आहेत. Or maybe teachers in your Sunday school. किंवा त्या लहान लेकरांसाठी ते टीचर्स म्हणून आहेत. Or maybe teachers over here on the pulpit. किंवा ह्या पुलपिटवर उभे राहून जे शिकवणारे जे शिक्षण देणारे आहेत. Or maybe heads of your family. तुमच्या कुटुंबामध्ये असलेले जे प्रमुख लोक आहेत. Or maybe elders of the assembly. किंवा ह्या मंडळीचे जे प्रमुख लोक आहेत. You realize how grave your consequences of sin can be. तुम्ही जाणीव धरता का तुमच्या पापाचे किती वाईट परिणाम होणार आहेत? How many people can be affected by that? किती लोक त्याच्यामुळे त्याच्यामध्ये येणार आहेत? May God help us. देवा आपलं सहाय्य करो. To have the same heart of David. की आपण देखील त्या दाविदाच्या हृदयाप्रमाणे आपलं हृदय To असो. be fearful of every sin. प्रत्येक पापाबद्दल भीत किंवा घाबरत त्या पापाला घाबरा. And find grace to overcome it all. आणि त्या देवाच्या कृपेची आठवण करा. In God's name. देवाच्या नावाचे